ठाणे शहरातील सलग 3-4 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती वृक्ष उन्मळून पडण्याच्या आणि फांद्या तुटण्याच्या घटना घडल्या आहेत। रस्ते वाहतुकीसाठी तातडीने मोकळे करण्यात आले असले तरी तुटलेल्या फांद्या, खोड आणि इतर हरित कचरा अनेक ठिकाणी रस्त्यालगत व पदपथांवरती पडून असल्याने नागरिकांसह वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शहरातील नौपाडा, गोखले रोड, गडकरी रंगायतन चौक, केविला, वृंदावन सोसायटी, चरई इत्यादी व इतर परिसरातील हरित कचऱ्याचे ढीग पडल्याचे चित्र दिसून येत आहे। ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून उन्मळून पडलेले वृक्ष हटवून रस्ते मोकळे करण्यात आले, मात्र त्याची तातडीने विल्हेवाट न लावल्याने पदपथ व रस्ते अडले असून नागरिकांना रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे। शहरातील विदेशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावरती लागवड करण्यात आली असून त्यांच्या मुळाभोवती झालेले काँक्रिटीकरण, डांबरीकरणामुळे वृक्षांची पकड कमकुवत झाली आहे। त्यामुळे जोरदार वारे, मुसळधार पावसामध्ये वृक्ष कोसळण्याच्या घटना वाढल्यात। सलग 3 दिवस झालेल्या पावसामध्ये अनेक वृक्ष उन्मळून पडले असून वृक्षांच्या फांद्या तुटल्यात, तर एका घटनेमध्ये एक व्यक्तीला दुखापत देखील झालेली आहे। रस्त्यालगत पडलेल्या फांद्यांमुळे वाहतुकीवरती परिणाम होत असून गर्दीच्या वेळी कोंडीची समस्या निर्माण होत आहे। ठाणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरती पडलेल्या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी अशी मागणी जागृत नागरिकांकडून करण्यात येत आहे।